राणी, तुला नाही का आवडत एखादा मुलगा? आवडतो ना, मला सुद्धा एक मुलगा आवडतो, पण तो गावाकडे राहतो. खूप स्वभाव चांगला आहे बरं तो. त्यानं मला एकदा प्रपोज केलते, पण मी त्याला नाही म्हणले होते. पण आता मी स्वतःहून त्याला प्रपोज करणार आहे. खूप तडपवले होते मी त्याला, पण आता मी स्वतःहून त्याला प्रपोज करणार आहे. आता उद्याच जाणार आहे मी गावाला. त्याच्याशिवाय मला एक क्षण सुद्धा करमत नाही. 2 वर्ष झाले कसे काढले असतील मी. आता उद्या लगेच गावाला जाणार आहे त्याच्या, आणि त्याला माझ्या मनातलं सर्व काही बोलून टाकणार आहे. मिस यू चंटू. काय बापा, नेमकंच काम धंदे झाले. तुला काय चालू आहे आता? काय नाही बाई, काम धंदेच चालू असतात. आता काय आहे, गुड्डी स्वीटी सरप्राईज. माय बाई, राणी कधी आली वा? फोन नाही काय नाही, अचानक. आवा सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला चिंटूला. चाल चिंट्याच्या घरी जायचं बरं आपल्याला लवकर. अहो पण ऐकून तर घे. अहो काय नाही ऐकायचं, चाल पटकन चाल चिंटूच्या घरी चाल. खूप टाइम झाला ना, खूप 2 वर्षांनी आली मी इथे. सॉरी हा, फोन सुद्धा लावला नाही तुम्हाला. काय स्वीटी बोलत पण नाही. अहो दादा, मला तुम्ही दोघे बोलायला लागले. काय बोला म्हणतात? चिंटू चांगला भारी दिसत असेल ना आता. तुम्ही बोलत का नाही? जाऊ दे चला पटकन त्याच्या घरी चला. इथं कुठंच घर होतं ना त्याचं. आवा आता त्याने दुसरं घर बांधले. असं झालं माहिती, त्या दिवशी आमचा चिंटी आम्हाला सोडून गेला. तुम्ही आल्या, पण आमचा चिंटू दादा आम्हाला सोडून गेला. त्या दिवशी आम्हाला वाचवायला आलता तो. आग लागली होती तिथं. चिंटू दादा येणार आहे वापस. रडू नको रिंकी. यार मीच ओळखू शकले नाही चिंट्याला. खरंच खूप मोठा माणूस आहे तो. त्याच्यासारखं व्हायला खूप त्याग करावा लागतो. आता मी माझं जीवन सुद्धा त्याच्या आठवणीतच जगणार आहे. आता मी लग्न सुद्धा नाही करणार. असंच गोरगरिबांच्या लेकरांना शिकवत राहणार आहे. चिंटू, आपण या जन्मी जरी एक नाही झालं तर पुढच्या जन्मात मीच फक्त तुझ्यासाठीच येईल. आई, आपला चिंटू मामा खरंच हिरो होता. खूप खरंच रडू आला मला स्टोरी ऐकून त्याची. राणी मामीचं काय चालू आहे आता? खरंच काय, आपला चिंटू मामा खरंच सुपर हिरो होता. आम्हालाच वाचवायला आलता तो बिचारा. खरंच चिंटू